मसाले भात म्हटलं की आपल्याला आठवतो तो लग्नामध्ये मिळणारा मसाले भात. तर लग्नातील मसाले भातची चव, त्याचा वास हा आपल्या एवढ्या लक्षात असतो की आपण वासावरूनच ओळखतो की हा लग्नातील मसाले भातचा वास आहे. तर आचारी लोक बनवतात त्याच पद्धतीने आपण इथे मसाले भात बनवणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण इथे लग्नातील मसाले भात बनवणार आहोत. त्याच्यासाठी नेहमी घरामध्ये जो तांदूळ वापरतात तोच मी इथे तांदूळ घेतलेला आहे. तर मी इथे घरामध्ये सुगंधी कोलम हा तांदूळ वापरते. तर बघा, हा तांदूळ एकदम बारीक असतो, याचे सगळे दाणे एकदम छोटे छोटे असतात. तुम्ही घरामध्ये जो तांदूळ वापरता त्याचा वापर केला तरी चालेल, किंवा तुमच्याजवळ बासमती तांदूळ असेल तर तो घेतला तरी चालेल, रेशनचा तांदूळ असला तर तो घेतला तरी चालेल. तर तांदूळ इथे धुवून घेतला नाही, तसाच घेतलेला आहे, नंतर त्याला धुवून घेणार आहे. तर इथे भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्या आपल्या आवडीने घ्यायच्या आहेत. मटार, गाजर, शिमला मिरची आणि फ्लावर अर्धी अर्धी वाटी घेतलेले आहेत. एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदासुद्धा बारीक कापून घेतलेला आहे. एक छोटं वांगं घेतलेलं आहे आणि एक मोठं बटाटा इथे वापरलेला आहे. तर बघा, बटाट्याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी करून बटाटा आणि वांगं इथे पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, म्हणजे वांगं आणि बटाटा इथे काळा पडणार नाही. आता इथे थोड्याशा गरम पाण्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकून घेऊयात, म्हणजे आपल्या सगळ्या भाज्यासुद्धा इथे क्लीन होतील. तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करूयात. कोमट पाण्यामध्ये भाज्या धुतल्यामुळे भाज्यांवरती मारलेले कीटकनाशकं पूर्ण निघतात. तर आता इथे आपण पॅनमध्ये पाववाटी सुकं कापलेलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही किसून घेतलं तरी चालेल. बघा, मी खोबरं एकदम पातळ कापून घेतलेलं आहे. तर हे खोबरं जरा या पद्धतीने कापायचं असेल तर खोबऱ्याला फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे तुम्ही त्याला एकदम पातळ कापू शकता. जर खोबरं वरती असेल, म्हणजे फ्रीजमधून बाहेर असेल, तर एकदम पातळ त्याला कापता येत नाही. तर 1 मिनिटभर मीडियम फ्लेमवरती या खोबऱ्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि आता हे खोबरं काढून घेणार आहोत. आता मसाले भातसाठी एक सुक्का मसाला बनवूया. तर पॅनमध्ये 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. या दालचिनीला चांगला वास आहे. जर दालचिनीला वास नसेल तर आणखीन थोडासा तुकडा घेतला तरी चालेल. 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. 3 मोठ्या मोठ्या इथे लवंगा घेतलेल्या आहेत आणि 5 मिऱ्या इथे घेतलेल्या आहेत. तर मी गॅसची फ्लेम बंद केली होती, पुन्हा गॅसची फ्लेम चालू करते आणि मिनिटभर लो फ्लेमवरती हे मसाले आता भाजून घ्यायचे आहेत. मसाल्यांचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही, फक्त त्यातील मॉइश्चर गेलं पाहिजे आणि मसाले नॉर्मल गरम झाले पाहिजेत. नंतर या मसाल्यांना थंड करून मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. पल्स मोडवरती दळून घ्यायचं. जर एकदम तुम्ही मिक्सर चालू ठेवलं तर मसाल्यांना घाम येऊन मसाले ओले होण्याची शक्यता असते, मग मसाल्यांची चांगली पावडर बनणार नाही. तर बघा, या पद्धतीने मसाले मी बारीक करून घेतलेले आहेत. खोबऱ्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता हे मसाले काढून घेतले की लगेच झाकून ठेवायचे, म्हणजे त्यांचा वास जाणार नाही. आता त्याच भांड्यामध्ये इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरमुळे मसाले भातला वास चांगला येतो आणि कलरसुद्धा येतो, म्हणून मी इथे भरपूर कोथिंबीर घेतली. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या लांबड्या कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या असतात त्या तोडून घेतल्या. 5-6 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि इथे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. तर बघा, हिरवं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. मसाले आणि हिरव्या वाटणचा घमघमीत वास इथे सुटलेला आहे. चांगली फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर चला आता मोठ्या कुकरमध्ये आपण मसाले भात बनवूयात. तर कुकरमध्ये 4 चमचे तेल गरम करून पाव चमचा त्याच्यामध्ये मोहरी तडतडून घेतली, पाव चमचा जिरं घातलं. आता इथे कढीपत्ता घातला. कढीपत्त्यामुळे मसाले भातला वास छान येतो, म्हणून कढीपत्तासुद्धा घालायचा. आता कांदा घातला. तर बघा, कांदा मी मोकळा मोकळा करून घेतला नाही, कारण मीठ टाकलं की लगेच तेलामध्ये कांदा मोकळा मोकळा होतो. तेजपान टाकलं. तर एकच तेजपान टाकलेलं आहे. बाकीचे मसाले आपण दळून घेतलेले आहेत, म्हणजे ते तोंडामध्ये लागणार नाही. तर तेजपान मी कांद्यानंतर टाकलं, कारण तेल खूप तापलं होतं. तुम्ही जिरं टाकल्यानंतर तेजपान टाकलं तरी चालेल. थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे कांद्याला पाणी सुटेल आणि कांदा पटकन शिजेल. बघा, कांदा चांगला लालसुद्धा झालेला आहे आणि मोकळा मोकळासुद्धा झालेला आहे. कांदा लाल झाला की याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर टोमॅटो पूर्ण आपल्याला स्मॅश करायचं नाही, नाहीतर आपल्या मसाले भातचा कलर चेंज होईल. फक्त वरच्यावर त्याला इथे हलवायचं आहे. तर टोमॅटो थोडंसं नरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरचीचं वाटण घालणार आहोत, कारण आपण हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेतलेले नव्हते, म्हणून तेलामध्ये
हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कंटिन्यू मीडियम टू लो ठेवलेली आहे. चांगलं इथे मिक्स झालं की लगेच याच्यामध्ये आता आपण पाव चमचापेक्षा कमी हिंग घालणार आहोत आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. तर मी लाल मिरची घातली नाही, कारण लाल मिरचीमुळे मग मसाले भातचा कलर लाल होण्याची शक्यता असते. आपण हिरवी मिरचीचं जे वाटण घेतलेलं आहे तेच घालायचं. हळद घातल्यानंतर मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आता भाज्या टाकून घ्यायच्या. तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्या जास्त वापरू शकता, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल. मात्र मी ज्या मिरच्या घातल्या त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाले भात परफेक्ट झालेला होता. तर भाज्या घातल्या, बटाटा घातलं आणि वांगंसुद्धा टाकून आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये थंड पाणी घालणार नाही, गरम पाणी घालणार आहोत. तर ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 3 वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे. म्हणजे 3 वाटी पाणी मी गरम ठेवलेलं आहे. आता या भाज्यांमध्ये आपण जो काळा मसाला बनवलेला होता, म्हणजे धण्याचा आणि जिऱ्याचा मसाला बनवला होता, तो घातला आणि मिक्स करून घ्यायचं. खूप मिक्स करायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं. तुम्ही ते लाकडी चमचा वापरला तरी चालेल. पाणी गरम होतंय तोपर्यंत याच्यावरती झाकण ठेवूयात, म्हणजे भाज्यांना पूर्ण मसाल्याचा वास लागेल. आता फक्त 2 मिनटं मी याच्यावरती झाकण ठेवलं. गॅसची फ्लेम लो होती आणि आता इथे पाणी गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. तर बघा मी तांदूळ धुवून ठेवले नाहीत. तांदूळ जर धुवून ठेवले तर तांदूळ नरम पडलेला असतो आणि ज्यावेळेस त्याला आपण भातामध्ये मिक्स करतो तर त्यावेळेस तांदूळचा तुकडा पडण्याची शक्यता असते आणि त्यातल्या त्यात हा तांदूळ खूप बारीक आहे. त्याच्यामुळे मी तांदूळ धुवून घेतला नाही आणि आचारी लोकंसुद्धा याच पद्धतीने भात बनवतात. भाज्यांमध्ये गरम पाणी टाकल्या लगेच त्याला उकळी आली आणि त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेतले. आपण आता अजून कुठेच मिठाचा वापर केला नव्हता, म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आणि लगेच याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे. तुपामुळे भात मोकळा-मोकळासुद्धा होईल आणि त्याला स्वादसुद्धा छान येईल आणि त्याचा वाससुद्धा पूर्ण घरभर दरवळेल. आणि इथे भाताला मोकळं करण्यासाठी छोटासा लिंबूचा तुकडा इथे पिळून घेतलेला आहे. जर चमच्याने बघितलं तर 1 चमचाभर, म्हणजे पोहे खाण्याचा 1 चमचा मी इथे लिंबूचा रस घातलेला आहे, म्हणजे पूर्ण भात इथे मोकळा होईल. आता खूप मिक्स करायचं नाही. सगळं टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आणि लगेच आता आपण इथे 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. जर तुम्ही तांदूळ पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला असेल किंवा धुवून ठेवलेला असेल तर 1च शिट्टी काढून घ्यायची. मात्र मी इथे तांदूळ अजिबात भिजवलेला किंवा धुतलेला नव्हता, म्हणून मी इथे 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर कुकरची पूर्ण शिट्टी निघू द्यायची आहे. मध्येच शिट्टीला कुठेच टच करायचं नाही. तर बघा पूर्ण कुकरची शिट्टी निघू द्यायची. या पद्धतीने 2 शिट्ट्या काढायच्या आणि मी सांगते म्हणून एकदा या पद्धतीने मसाले भात करून बघा. एकदम परफेक्ट, इवन लग्नातील मसाले भातापेक्षा सुद्धा जास्त टेस्टी मसाले भात घरच्या घरी तयार होईल, ते सुद्धा फक्त 10-15 मिनटामध्ये. आता कुकरची शिट्टी पूर्ण बसली, नंतर मी कुकर खोलला. अजून भात भरपूर असा गरम आहे. तर ज्यावेळेस हा पूर्ण थंड होईल त्यावेळेस एकदमच मोकळा होईल. तर बघा आता मी इथे जास्त मिक्स केलं नाही. इतका वास घरभर या मसाले भातचा दरवळत आहे. धने जिऱ्याचा मसाला आणि हिरव्या वाटणमुळे जबरदस्त याला स्वाद आलेला आहे. तर बघा अजिबात चिकट आपला भात झालेला नाही. जर चिकट आवडत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि खूप जर मोकळा करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही भात करू शकता. तर बघा आता खूप गरम आहे. मी चेक करून घेतलं. बटाटासुद्धा चांगला शिजलेला आहे आणि तांदूळचे दाणेसुद्धा चांगले शिजलेले आहेत. फक्त 2च शिट्ट्या मी काढून घेतल्या. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरून या पद्धतीने भात करून बघा. एकदम चिकट इंद्रायणी जरी वापरला तरी थोडंसं पाणी कमी घालायचं. तोसुद्धा भात एकदम जबरदस्त टेस्टीचा बनेल. तर बघा अजिबात कुकरमध्ये पाणी राहिलेलं नाही. अजून कुकर चांगला गरम आहे. आता मी इथे एका ताटामध्ये काढून घेते. आता इथे भाताचं टेक्स्चर बघा, इतकं छान इथे टेक्स्चर आलेलं आहे आणि याची चव तर अप्रतिमच झालेली आहे. पूर्ण थंड होण्याच्या आधीच हा भात संपलेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. थोडा वेळ कुकरचं झाकण काढून ठेवायचं, म्हणजे थोडासा भात थंड झाला की तो बरोबर एकदम मोकळा होतो. खूप वेळ देखील त्याला ओपन ठेवायचं नाही, कारण थंडीचे दिवस आहेत. भाताचे दाणे लगेच कडक होण्याची शक्यता असते. तर बघा आता ताटामध्ये भात काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला बघूनच समजत असेल की हा भात किती टेस्टी झालेला आहे. मी ते व्हिडिओमधून तुम्हाला टेस्ट तर देऊ शकत नाही, मात्र एवढं सांगते की खरंच लग्नातील भाताप्रमाणेच हा भात एकदम जबरदस्त झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं सामानसुद्धा खूप कमी लागलं आणि बनण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागलेला आहे. तर बघा असा भात आणि याच्याबरोबर दही, मिरची किंवा कोशिंबीर जर म्हणाल तर मग विचारायलाच नको.
तर भाताचा एक एक दाणा मोकळासुद्धा झालेला आहे आणि प्रत्येक दाणा शिजलेलासुद्धा आहे. आता बघून तुम्हाला याचं टेक्स्चर समजतच असेल की परफेक्ट आपला इथे लग्नातील मसाले भात तयार झालेला आहे. तर माझ्याजवळ इथे घरी बनवलेलं मिरचीचं लोणचं आहे, त्याच्याबरोबरच मी याला ट्राय करणार आहे. तर चला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.